आमच्या नशिबात होती डॉल्फिनची जोडी. म्हातारीची चूळ बघण्यासाठी होड्या नाचत होत्या. मी आता निघालेलो आहे निवती बीच वर. इथं गेल्यानंतर पहिल्यांदा खाण्याचे स्टॉल दिसले आणि इथंच असतो माशांचा लिलाव सुद्धा. एकदम स्वस्त दरामध्ये या ठिकाणी मासे मिळतात. तेवढ्यात आमची भवानी नावाची नाव आली. सचिन धुरी यांची ही नाव वेगवान आहे. आणि त्यानंतर चालू झाला आमचा प्रवास. पहिला स्पॉट होता गोल्डन रॉक आणि त्यानंतर हे अद्भुत सुळके बघत आमचा प्रवास चालू झाला. लांबून दिसणाऱ्या लाईट हाऊस कडे आम्ही निघालो आणि जाताना आम्हाला दिसली सी ईगलची गुहा. या ठिकाणी अनेक मायग्रेटरी बर्ड्स येतात आणि या ठिकाणी अंडी घालतात आणि त्यांचं वास्तव्य करतात. हा अनुभव तुम्ही एकदा तरी घ्याच. या दोन डोंगरांच्या मधून जाताना अक्षरशः आपण काहीतरी जगात भारी ऍडव्हेंचर करतोय असं वाटतंय. आणि एखाद्या इंग्लिश पिक्चर मध्ये जे सीन असतात तसे या ठिकाणी सीन आहेत. खूपच मस्त. आपल्या महाराष्ट्रात मालवण जवळ हे ठिकाण आहे आणि आपण बघितलं नाही तर आपण काहीच बघितलं नाही मित्रांनो. जर वातावरण चांगलं असेल तर या ठिकाणी आतमध्ये सुद्धा बोट घेऊन जातात आणि खूपच मस्त नजारा आहे. त्यानंतर जुनं लाईट हाऊस आपल्याला बघायला मिळतं. अक्षरशः इतिहासात गेल्यासारखं वाटतं. त्यानंतर नवीन लाईट हाऊस पाशी आपण जातो आणि इथं सुद्धा नजारे खूपच भारी आहेत. इथून वर चढण्यासाठी पायऱ्या आहेत आणि 2 व्यक्ती या ठिकाणी राहायला असतात. आणि तिथून पुढे गेल्यानंतर म्हातारीची चूळ आपल्याला बघायला मिळते. जगभरातून म्हातारीची चूळ बघण्यासाठी लोक येत आहेत. तुम्ही सुद्धा नक्की एकदा भेट द्या. दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि अधिकची माहिती घ्या. आपली बोट बुक करा आणि मगच जावा, कारण की तुम्हाला एकदम सेफली आणि माहितीपूर्ण राईड करायची असेल तर सचिन धुरी यांच्याकडे जावा. कॉल करून रेट विचारा.